रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. वरदलक्ष्मी व्रत कथा आज मी तुम्हाला ऐकवते आहे. वरदलक्ष्मी व्रत कसं करावं, कधी आहे, ही संपूर्ण माहिती, उद्यापन कसं, याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे. मात्र कथा आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. ही कथा तुम्ही वाचा किंवा एकदा ऐका तरी. रत्नजडित सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत. हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न करते की, हे भगवान शंकरा, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात. आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपले ठिकाणी पातकाला लेशसुद्धा नाही. तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते, ती मला आपण कृपा करून सांगावी. ती गोष्ट ही की जे जगतप्रभू एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे, त्याचा विधी आणि महिमा काय आहे ते मला सविस्तर सांगावे. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात, हे पार्वती, वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे आहे. ह्या व्रताचे आचरण केले असता तात्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. पुत्रप्रौत्रादी संततीची वृद्धी होते. हे पार्वती, ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या वरदलक्ष्मीचं पूजेला आरंभ केला जातो. हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते, देवा, त्या व्रताचा विधी काय आहे? देवता कोण आहे व पूर्वी कुणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे. शंकर म्हणतात, हे पार्वती, अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो. एक सुंदरी, तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो. कौंडन्य नावाचे एक नगर असून त्या नगरात त्याच्या सभोवताली सुवर्णांचा कोटा आहे आणि अग्नीप्रमाणे तेजपूज्य असे एक मंदिर होते. त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे. ती ब्राह्मण पत्नी सतत पतिभक्तीविषयी तत्पर, महापतिव्रता, सासू सासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती. तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूळ होते. तिचे सदा सर्व काळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, हे चारुमती, इकडे ये. वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो. तुला मी एक गोष्ट सांगते, ती ऐक. ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर. चतुर्भुज अशा सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी. आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावीत. तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात. त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावीत. पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी. भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर रास ठेवावी. त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत. कलशामध्ये तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत. त्या कलशावर अनेक प्रकारची फुले वाहावीत. त्यावर सोने वाहावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावे. हे सुबुद्धे चारुमती, त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मी प्रतिमा समंत्रक स्थापना करावी व तिची पूजा करावी. पंचामृत स्नान घालावे. देवी सुक्ताने शुद्ध पाण्याने महाभिषेक करावा. वस्त्रांची उपचार अर्पावेत. देवीला अष्टगंध, चंदन, हळदी, कुंकू, सौभाग्यद्रव्ये, सुवासिक वगैरे अर्पण करावीत. विविध प्रकारची पत्री अर्पण करावीत. ती प्रमाणे जसं की पिंपळ, वड, बेल, आंबा, डाळी, मोगरा, तुळस, कण्हेर, गेवडा, चाफा आदी 21 जातींची पाने प्रत्येकी 21 प्रमाणे वाहावीत. मोगरा इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पित करावीत. तसेच सुवासिक धूप, दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे. नंतर नैवेद्याकरिता उत्तम प्रकारचा पायस, भोजनाचे भोज्य, चौष्यलेह आदी युक्त तसेच 21 अनारसे, वडे, घागरे व मोदक इत्यादींचा नैवेद्य करून देवीला समर्पण करावा. नैवेद्यास जो पदार्थ समर्पण
केला असेल त्यातून 5 देवीच्या पुढे ठेवावेत, बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा. यथाशक्ती राजोपचार नाना प्रकारे षोडशोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्टवर हेतूची देवी पाशी प्रार्थना करावी. शक्यनुसार नृत्य गायनवादन करावे. लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी. हे प्रिय भाषिणी चारुमती, पूर्वी उमा, सरस्वती, सावित्री, इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे या मोठ्या अधिकारास पोहोचल्या. त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन, पाहिजे तो वर देईन. याप्रमाणे वरदलक्ष्मीने चारुमतीस स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली, हे वरदलक्ष्मी परमेश्वरी, तू सर्व जनांची जननी आहेस. तू पुण्यमूर्ती इथे प्रकट झाली आहेस. तुला मी नमस्कार करते. हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या, हे जगतपूज्ये, हे श्री विष्णूंच्या वक्षस्थलावर निरंतर वास करणारे, जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तात्काळ सर्व संकटांपासून मुक्त झाली, यात शंका नाही. मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संशय केला असेल, तो असे की त्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरणकमल पाहत आहे. याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करून अनंत वर देती झाली. असे स्वप्न पाहून चारुमती तात्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले. ते ऐकताच छान छान, फार उत्तम असे सर्व म्हणाले. नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्गप्रतीक्षा करत बसली. त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवार आली. मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सावरून तोरण बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाची राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वरलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. हे कमलासने, हे हातात कमळ धारण करणारे, हे सर्व लोकपूज्ये, हे नारायण प्रिये, हे देवी तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो. पद्मासने, या मनंताने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले. ह्या वरदलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतकरण होऊन शुद्धीदांना अन्नदान करण्याविषयी व आप्त कुटुंबीय वर्गांच्या पोषणाविषयी तत्पर झाली. नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीच्या सान्निध्य बसू लागली. याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिरांचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले. शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जायचे असेल तेथे ती सोबत हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली. नंतर तिच्या या निरनिराळ्या मैत्रिणीसुद्धा एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारित. त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरदलक्ष्मीचे व्रत सांगत असे. सूत सांगतात, यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे. याचे जो कोणी मानव आचरण करील तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहीन. चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली. नंतर त्या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले. याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावे. जे हे भक्तीचे आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मी व्रत जे रणनारी करतील. वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गास जातील. जे कोणी नित्य स्वस्थ अंतकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणद्वार ऐकतील त्यांचे घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समृद्धी होईल. ही भविष्योत्तर पुराणार्थ वरलक्ष्मीची कथा इथे संपूर्ण झाली. याचबरोबर आणखी एक कथा मी तुम्हाला ऐकवते जी की सांगितली जाते. एकदा कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला
भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेली पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला, परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उपशाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने एक सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने हे व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रतबद्दलची माहिती विचारून ते व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मीची व्रतकथा पुराणात आढळून येते. तर बघा, फक्त पूजा व्रत करायचं नाही तर तुम्हाला या दिवशी उपाय आणि सेवासुद्धा करायची आहे. सगळ्यात आधी सेवा सांगते. तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे. फक्त माता लक्ष्मीची पूजा करून चालत नाही. पतीची सेवा केली तर पत्नी आपोआपच खुश होते. त्यामुळे तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करायचं आहे. येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या, श्रवण करा. त्याचबरोबर तुम्ही श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. मूर्ती असेल त्यावरती करायचं आहे. तेही नसेल तर सुपारी घ्या, त्याला लक्ष्मी स्वरूप मानून त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चन करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असं 11, 21, 51 वेळा तुम्ही करू शकता. 108 वेळा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता, जसं की ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओमला लक्ष्मी नमो नमः असं म्हणत तुम्ही कमलात्मक मंत्राने देखील कुंकुमार्चन करू शकता. आता हे सगळं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक अतिशय सोपं आहे, ते देखील तुम्हाला म्हणायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः 108 वेळा मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. ते झाल्यानंतर बघा 11 लवंग घ्यायच्या, 1 लवंग घ्यायची. ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत चरणांजवळ अर्पण करायची. ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत 11 ज्या लवंग आहेत त्या चरणांजवळ अर्पण करा, अर्चन करा आणि अर्चन केल्यानंतर त्याचबरोबर तुम्ही हा मंत्र, तुम्हाला कमलात्मक मंत्र येत असेल तर आवर्जून म्हणा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्र म्हणून अतिशय प्रभावी आहे. बीज मंत्र आहे माता लक्ष्मीचा. याने तुम्ही त्या 11 लवंगा तिथे त्याचं अर्चन करू शकता माता लक्ष्मीला. नंतर दुसऱ्या दिवशी त्या 11 लवंगा उचलून घ्यायच्या, आपल्या घरातील सदस्यांच्या वॉलेटमध्ये 1 लवंग ठेवायला द्यायची. त्याचबरोबर उरलेल्या लवंगा तुम्ही प्रसाद बनवून तशाच खाऊ शकता. बघा, त्याचबरोबर गोड काही बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही ते टाकून खाऊन घ्यायचे आहेत. तर असा हा अतिशय प्रभावी. त्याचबरोबर बघा, तुम्हाला संध्याकाळी 2 कापराच्या वड्या त्याबरोबर 2 लवंगा आवर्जून जाळायच्या आहेत. माता लक्ष्मीला याचा सुवास, याचा सुगंध अतिशय प्रिय आहे. आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे. त्याचबरोबर त्यावर तमालपत्र टाकायचं आहे आणि तो धूर देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. तर बघा, तुम्हाला मी आरती इथे स्क्रीनवर देत आहे. टेक्स्ट करून मी तुम्हाला कथा सांगितलेली आहे. फक्त व्रत करायचं नाही तर ह्या सेवा देखील करा, म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळणार आहे. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.